मुसळधार पावसामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली पूल पाण्याखाली गेला। त्यामुळे 4 गावांचा संपर्क तुटला। अल्लापल्ली शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून येथील पेट्रोल पंपालाही पाण्याने वेढा घातला। दरम्यान पुरामुळे जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्ह्यातले मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील तब्बल 18 प्रमुख मार्ग पाण्यामुळे बंद होते। गडचिरोली धानोरा राष्ट्रीय महामार्गावर रांगी नाला, अल्लापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील मोसम आणि टेकमपल्ली नाले तसंच आष्टी अल्लापल्ली या राष्ट्रीय महामार्गावरील दिना नदीसह अनेक ठिकाणी पाणी पुलांवरून वाहत आहे। एटापल्ली, अहेरी, मोलचेरा, धानोरा, कोरची, कुरखेडा, चामोर्शी आणि आरमोरी तालुक्यातील अनेक मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। गोंदियाच्या तिरोडा तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। तिरोडा तालुक्याच्या धादरी उमरी मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद करण्यात आली। पुलावरून पाणी वाहत असल्याने परिसरातील गावांचा मुख्य रस्त्याशी संपर्क तुटला। मुसळधार पावसामुळे नदी नाल्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। भंडारा जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक मार्ग बंद करण्यात आले। भंडारा ते कारधा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, तर साकोली तालुक्यातील सराटी ते मालुटोला आणि सोमनाडा ते उकारा हे 2 मार्ग बंद करण्यात आले। त्यामुळे या मार्गावर पाणी आहे ते मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।